माढ्यातील निवडणूक जास्त कठीण, कामाला लागा. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. तर माढाही जिंकू, काही अवघड नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया. आम्ही निधी देतोय, तुम्ही कचा बटण दाबा, नाहीतर हात आखडता घ्यावा लागेल. इंदापूरच्या कार्यक्रमात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य. भविष्यात मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदीसारखं करावं लागेल. अजित पवारांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. तर विरोधकांचा अजित पवारांवर निशाणा. मुंबईतील 2 जागांसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगतापांचं नाव चर्चेत. उत्तर मुंबईतून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार. दीपक केसरकर यांचं वक्तव्य. महायुतीचे प्रमुख नेते उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती. अमरावतीत राणा दाम्पत्यानं घेतली अभिजित अडसूळ यांची भेट. अडसूळ आणि राणा कुटुंबियांमधला अनेक वर्षांचा वाद शमला का, याची जोरदार चर्चा. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या. विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार. गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही. 14 एप्रिलच्या भाषणातील राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ व्हायरल. गीता गवळी या अरुण गवळींच्या कन्या. सांगली साताऱ्यामध्ये अवकाळी पाऊस. सांगलीमध्ये काही भागात गारपीट, तर अवकाळीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पिकांना फटका. रामनवमीनिमित्त अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्याभिषेक. राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरची पहिलीच रामनवमी असल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.